Dear student, in the last lecture we have seen adverse effect of excessive use of thermocol on environment and human. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी थर्मोकॉलचं जे काही असणार ते काही अतिवापर जो आहे तर त्या अतिवापराचे पर्यावरण आणि असणारा जो काही मानव जे आहे तर त्या मानवावर होणारे जे काही परिणाम जे आहे तर ते परिणाम त्या ठिकाणी आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेत. त्याचबरोबर इफेक्ट ऑन द पर्सन वर्किंग इन द थर्मल फॅक्टरी. थर्मोकॉल बनवणारी जी काही कंपनी जी आहे तर त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या शरीरावर होणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपण त्या ठिकाणी पाहिलेत. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे का, मेक ए लिस्ट अँड डिस्कस, यादी करा आणि चर्चा करायला सांगितलं. काय सांगितलेले की मेक ए लिस्ट ऑफ द ग्लास ॲटम्स ऑफ डेली यूज. काचेपासून बनवल्या जाणाऱ्या नित्योपयोगी असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंची यादी आपल्याला त्या ठिकाणी तयार करायला सांगितली. ग्लास ऑफ विच डिफरंट कलर्स इज यूज्ड इन दोज ॲटम्स. आणि त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूमध्ये कोणकोणत्या रंगाची असणारे जे काही काच जे आहे तर ती काच त्या ठिकाणी वापरली गेली हे आपल्याला त्या ठिकाणी विचारले. पण काय काय सांगता येईल की स्पेक्टॅकल्स, चष्मा, ग्लास यूज्ड फॉर द ड्रिंकिंग कप्स, पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणारे जे काही ग्लास असतील, सॉसर्स, बशी असतील, प्लेट्स असतील, बाउल्स म्हणजे वाट्या असतील, बॉटल्स, मिरर्स, आरसे, लेन्सेस ज्याला आपण त्या ठिकाणी भिंग भरताना दिसतो, कार सीट्स, गाडी जी आहेत फोर व्हीलर त्याची पुढची असणारी जी काही काच, मागची असणारी जी काही काच, त्याच्यानंतर ग्लास ऑफ द वॉच अँड द क्लॉक, आपलं असणारं जे काही घड्याळ जे आहे तर त्या घड्याळाची असणारी जी काही काच असेल, त्याच्यानंतर ग्लास ऑफ द सेलफोन, मोबाईल जो आहे तर त्या मोबाईलचं सेलफोन जे आहे तर त्याची असणारी जी काही काच. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जे काही आपल्या नित्योपयोगी असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूच्या या ठिकाणी आपण पाहिले की काच जी आहे तर त्या काचेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आता पुढे द ग्लास ऑफ द स्पेक्टॅकल आर ट्रान्सपरंट. चष्मा जो आहे तर त्या चष्म्याची असणारी काही काच जी आहे तर ती काच कशी असणारी, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक अशा प्रकारची काच त्या ठिकाणी असणार आहे. बट दॅट ऑफ द गॉगल इज डार्क टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द सनलाईट इन द आईज. परंतु जो काही गॉगल जो आहे तर त्या गॉगलची असणारी काही काच जी आहे तर ती काच कशी असते, डार्क त्या ठिकाणी असते. आता कशासाठी तर सूर्याचा असणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाची डायरेक्ट आपला असणारा जो काही डोळा जो आहे तर त्या डोळ्यामध्ये त्याचा प्रवेश त्या ठिकाणी होऊ नये म्हणून गॉगल जे आहे तर त्या गॉगलची असणारी काही काच जी आहे तर ती डार्क किंवा काळ्या रंगाची त्या ठिकाणी असते. द कटलरी ॲटम्स मे बी ऑफ द कलर्ड ग्लासेस. आपण पाहिले की बशी असेल, सॉसर असेल, बाउल्स असेल, बॉटल्स असेल, जी काही कटलरी जी आहे तर त्या कटलरीची असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या लक्षात येत नसतं की रंगीत त्या ठिकाणी असतात. द मेडिसिन बॉटल हॅव आंबर्ड कलर्ड ग्लास. औषधं ज्याच्यामध्ये ठेवलेली असतात अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही औषधांच्या असणाऱ्या ज्या काही बॉटल ज्या आहेत, बाटल्या ज्या आहेत तर त्या मात्र त्या ठिकाणी आंबर्ड ग्लासच्या त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात. आता कशा पुढे डार्क ग्लासेस आर नॉट अलावेड नाऊ फॉर द फ्रंट अँड द रेअर विंडोज ऑफ द कार. या ठिकाणी मगाशी मी म्हटलं की गाडी जी आहे फोर व्हीलर जी आहे तर तिची पुढची काच, मागची काच किंवा साईडची असणाऱ्या ज्या काही काच ज्या आहेत तर त्या काच आपल्या लक्षात येत नसते. पुढची असणारी काच, मागची असणारी काही काच जी आहे तर ती अतिशय डार्क असते म्हणजे आतमध्ये कोण बसलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखू येत नाही. अशा प्रकारचे असणारे तर काही डार्क ग्लासेस जे आहेत तर ते आता त्या ठिकाणी वापरता येत त्या ठिकाणी नाही. बट सम इयर्स बॅक दिस डार्क ग्लासेस वेअर देअर इन द कार. परंतु पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या असणाऱ्या काही डार्क ग्लासेस जे आहेत तर त्या पुढच्या मागच्या बाजूला रेअर व्ह्यू असेल किंवा फ्रंट व्ह्यू असेल तर या ठिकाणी वापरल्या जायच्या. रेड ऑर ग्रीन, ब्ल्यू कलर्ड ग्लासेस आर इन द डेकोरेटिव्ह. ज्यात काही आपल्याला त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणजे आता डेकोरेशन्स आपल्या लक्षात सजावटीच्या असणाऱ्या काही काचा ज्या आहेत तर त्या मात्र त्या ठिकाणी लाल रंगाच्या असतील, हिरव्या रंगाच्या असतील किंवा निळ्या रंगाच्या असणाऱ्या काही काच ज्या आहेत तर त्या काचांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. आता पुढे ग्लास आपल्याला दिलेले काच. वी यूज द ग्लास मटेरियल ऑन द लार्ज स्केल इन आवर डेली लाईफ. आपलं जे काही दैनंदिन वापर जो आहे तर त्या दैनंदिन वापरामध्ये आपण अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही काचेचा उपयोग जो आहे तर तो काचेचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करताना दिसतो.
ग्लास वॉज डिस्कवर्ड बाय द चार्ल्स. आणि हा जो काही काच जे आहे तर त्या काचेचा असणारा तो काही शोध जो आहे तर तो शोध मानवाला त्या ठिकाणी अचानकपणे त्या ठिकाणी लागला. आता काय सांगितलेलं आहे, कसा लागलेला आहे. सम फिनिशियन ट्रेडर्स वेअर कुकिंग इन द डेझर्ट. काही फिनिशियन असणारे जे काही ट्रेडर्स म्हणजे व्यापारी जे आहेत तर ते व्यापारी वाळवंट जे आहेत तर त्या वाळवंटामध्ये रेती जे आहेत, वाळू ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो नसतो, या रेतीवर त्या ठिकाणी काय करत होते, स्वयंपाक त्या ठिकाणी करत होते. द कुकिंग व्हेसल वेअर सपोर्टेड ऑन द लाईमस्टोन्स. आपल्याला माहिती की चूल तयार करण्यासाठी आपण काय करतो, दगडांचा त्या ठिकाणी वापर करत आला. तसंच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाचं असणारे जे काही भांडं जे आहेत तर त्या भांड्याला काय केलेले त्यांनी लाईमस्टोन्स म्हणजे चुन्याचे असणारे जे काही दगड जे आहेत तर त्या दगडांचा असणारा जो काही आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी भांड्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. व्हेन द कुकिंग व्हेसल वॉज केप्ट ऑफ द लाईमस्टोन दे ऑब्झर्व दॅट ए ट्रान्सपरंट मटेरियल हॅज बीन फॉर्म. आणि स्वयंपाकाचं भांडं ज्या वेळेला त्या चुन्याच्या दगडावरून खाली उतरवल्यानंतर त्यांना एक पारदर्शक अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी भांड्याच्या खाली त्या ठिकाणी तयार झालेला आढळला. आणि पुढे आपल्याला सांगितलेले पहा, दे थॉट दॅट धिस ट्रान्सपरंट मटेरियल मे हॅड बीन फॉर्मड ड्यू टू द हिटिंग टुगेदर ऑफ द सँड अँड द लाईमस्टोन्स. आणि हा जो काही पारदर्शक अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ वाळू आणि असणारे जे काही चुनखडी एकत्र तापवल्यामुळं तो तयार झाला असावा अशा प्रकारचा असणारा जो काही तर्क जो आहे तर तो तर्क त्यांनी त्या ठिकाणी मांडला. पुढे धिस लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ द टेक्निक ऑफ द ग्लास प्रोडक्शन. आणि त्यातूनच पुढे काच तयार करण्याची असणारी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी झाली. ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन. आता जी काही काच जी आहे तर ती काच म्हणजे काय सांगता येईल पहा, एक एक आपल्याला सांगता येईल की ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल फॉर्मड फ्रॉम द मिक्सचर ऑफ सिलिका अँड सिलिकेट. बघ जी काही काच जी आहे तर ती काच म्हणजे काय, कशाचं मिश्रण आहे, सिलिका आणि सिलिकेट यांचं त्या ठिकाणी मिश्रण असतं. त्याचबरोबर ही जी काही काच जी आहे तर ती काच काय सांगितली, नॉन क्रिस्टलाइन अस्फटिक. जसे मिठाचे कण असतात त्याला त्या ठिकाणी आपण क्रिस्टल म्हणू शकतो, परंतु त्या ठिकाणी काच जी आहे तर ती काय सांगितली, नॉन क्रिस्टलाइन अस्फटिक. त्याच्यानंतर काय सांगितलं, हार्ड बट ब्रिटल. हार्ड म्हणजे टणक आणि ब्रिटल म्हणजे ठिसूळ अशा प्रकारचा सॉलिड. सॉलिड म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, घन पदार्थ त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे सिलिका दॅट इज SiO2 टू विच वी रिफर टू ॲज ए सँड. पाहता या ठिकाणी सिलिकाच त्याला आपण काय म्हणतो नसतो, SiO2 त्या ठिकाणी म्हणतो नसतो. आणि जे काही SiO2 जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो, सँड म्हणताना दिसतो. म्हणजे वाळू जी आहे तर ती वाळू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे डिपेंडिंग अपॉन द प्रपोर्शन ऑफ द सिलिका अँड अदर कंपोनंट्स इन द ग्लास देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ग्लास ॲज सोडा लाईम ग्लास, बोरोसिलिकेट ग्लास, सिलिका ग्लास, अल्कली सिलिकेट ग्लास. काचेमध्ये असणारे जे काही सिलिका जे आहे तर ती सिलिका आणि इतर घटकांचं असणारं ते काही प्रमाण जे आहे तर त्या प्रमाणावरून काचेचे असणारे जे काही विविध प्रकार, पहिला आपल्याला सांगितलं की सोडा लाईम काच, दुसरा सांगितलं आहे बोरोसिलिकेट ग्लास, त्याच्यानंतरचं सिलिका काच आणि अल्कली सिलिकेट काच, अशा प्रकारचे अनेक प्रकार जे आहेत तर ते अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. आता याच्यापैकी असणारं जे काही काच जे आहे तर त्या काचेचे असणारं जे काही निर्मिती जी आहे तर प्रोडक्शन ऑफ ग्लास जे आहे तर ते प्रोडक्शन ऑफ ग्लास आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता प्रोडक्शन ऑफ ग्लास जे आहेत म्हणजे काच निर्मिती जी आहे तर ते काच निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. प्रोडक्शन ऑफ ग्लास. फॉर ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज हिटेड इन ए फर्नेस. काच बनवण्यासाठी काय काय घेतलं जातं, सँड म्हणजे वाळू, त्याच्यानंतर सोडा असेल, त्याच्यानंतर लाईम म्हणजे चुनखडी असेल आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये काय सांगितले, थोड्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे तर ते केलं जातं फर्नेस म्हणजे भट्टी जी आहे तर त्या भट्टीमध्ये त्या ठिकाणी तापवलं जातं. सँड आपण पाहिले, सँड म्हणजे काय असणार आहे, सिलिकॉन डायऑक्साईड दॅट इज SiO2 मेल्ट्स ॲट 1700 डिग्री सेंटीग्रेड. जे असणारे जे काही वाळू जे आहेत, वाळू म्हणजेच आपण म्हटलं की सिलिकॉन डायऑक्साईड SiO2
ही वितळण्यासाठी सुमारे 1700 डिग्री सेंटीग्रेडचं असणारे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाची असणारी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी लागताना दिसते. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की सो ॲज टू मेल्ट द मिक्सचर ॲट लो टेम्परेचर पीसेस ऑफ डिस्कार्डेड ग्लास आर ॲडेड टू इट. पहा की आपल्या लक्षात येताना असते की वाळू म्हणजेच काय म्हटलं आपण सिलिकॉन डायऑक्साईड. ही जी काही सिलिकॉन डायऑक्साईड जी आहे तर ती वितळण्यासाठी सर्वसाधारणपणे 1700 डिग्री सेंटीग्रेडचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी लागतं. परंतु हे असणारं जे काही काच जे आहे तर ते काच काय करायची आपल्याला कमी तापमान जे आहे तर त्या कमी तापमानाला त्या ठिकाणी वितळवायची. आणि कमी तापमानाला वितळण्यासाठी ते असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणामध्ये डिस्कार्डेड ग्लास म्हणजे टाकाऊ असणारं जे काही काच जे आहे तर त्याचे असणारे जे काही पीसेस तुकडे जे आहे तर ते तुकडे त्याच्यामध्ये घातले जातात. आता याच्यामुळे काय होतं आहे पहा की ड्यू टू धिस मिक्सचर मेल्ट्स ॲट 850 डिग्री सेंटीग्रेड. आणि याच्यामुळं म्हणजे त्याच्यामध्ये काचेचे जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे टाकाऊ तुकडे त्याच्यामध्ये टाकल्यामुळं सुमारे 850 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला काय होताना दिसतं तर ते मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी वितळताना दिसतं. वन्स all the ingredients of the mixture are liquidified, it is heated up to 1500 degrees centigrade and immediately cooled. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतं की मिश्रणातील सर्व पदार्थ जे आहेत तर ते द्रवरूपामध्ये गेल्यानंतर 1500 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापून काय केलं तर इमिजिएटली कूलिंग केलं जातं. एकदम त्या ठिकाणी ते काय केलं तर थंड त्या ठिकाणी केलं जातं. आणि ड्यू टू सडन कूलिंग मिक्सचर बिकम होमोजिनियस amorphous and transparent instead of the crystal. आणि असं केल्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी 1500 डिग्री सेंटीग्रेडला त्या ठिकाणी तापवलं एकदम त्या ठिकाणी थंड केलं तर मिश्रणाचे जे काही स्फटिक जे आहे तर ते स्फटिक रूप त्या ठिकाणी घेत नाही. तर काय होताना दिसते होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक अशा प्रकारचं रूप त्याला त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतं. आणि यालाच आपण काय म्हणताना दिसतंय की धिस इज कॉल्ड ॲज सोडा लाईम ग्लास. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की सोडा लाईम असणारी जी काही काच जी आहे तर ती सोडा लाईम काच त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे की इंटरनेट माय फ्रेंड म्हटलेले म्हणजे या ठिकाणी सी द व्हिडिओ ऑफ द बँगल मेकिंग ऑन इंटरनेट नॉट द इन्फॉर्मेशन अँड रीड आउट इन द ग्लास. आता काय सांगितलेलं आहे की इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून बांगडी कशी बनवली जाते याचा इंटरनेटवर त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी पहा. त्याची माहिती जी आहे तर ती माहिती लिहून वर्ग जो आहे तर त्या वर्गामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाचायला त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो दिलेला आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता जे काही काच जे आहे तर त्या काचेचे असणारे जे काही गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म आपल्याला पाहिजे. पहिला गुणधर्म दिला आहे पहा की ऑन हिटिंग ग्लास बिकम सॉफ्ट अँड कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप. म्हणजे काच जी आहे तर ती काच जर तापवली तर तापवल्यानंतर ती मऊ होते आणि तिला हवा तो आकार आपण काही करू शकतो देऊ शकतो. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला दिलेली डेन्सिटी ऑफ द ग्लास डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट. काचेची असणारी जी काही घनता डेन्सिटी तिच्यामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांवर किंवा घटक तत्वांवर त्या ठिकाणी ते अवलंबून म्हणजे काच तयार करण्यासाठी कोणकोणते घटक त्या ठिकाणी वापरले त्याच्यावर त्या काचेची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी अवलंबून असते. तिसरं आपल्याला सांगितलं आहे ग्लास इज ए स्लो कंडक्टर ऑफ हीट. उष्णता जी आहे काच जी आहे तर ती काच उष्णतेची मंद वाहक म्हणजे लगेच त्या ठिकाणी काय होत नाही तर त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता एका ठिकाणची दुसऱ्या ठिकाणी जात नाही तर तिला वेळ लागतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्लो कंडक्टर ऑफ हीट मंद वाहक त्या ठिकाणी. ऑन कुकिंग ऑन क्विक हिटिंग ऑफ द कूल ग्लास ऑर ऑन क्विक कूलिंग ऑफ द हॉट ग्लास इट क्रॅक्स ऑर ब्रेक्स. दुसरं आपल्याला सांगितलं आहे की सर्वसाधारणपणे ऑन क्विक हिटिंग ऑफ द कूल ग्लास थंड असणारे जे काही काच जे आहे तर ती थंड काच काय केली आपण तर त्या ठिकाणी म्हणजे उष्ण काच जी आहे तर ती जलद थंड केली किंवा जलद उष्णता दिली आणि काच जी आहे तर त्या काय केली जलद त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी थंड जर केली तर काय सांगितलं इट क्रॅक्स तिला काय होते ती तडकते किंवा दुसरं आपल्याला सांगते तर ती फुटली त्या ठिकाणी जाते येते. म्हणजे जलद गतीनं
उष्ण असणारी जी काही काच जी आहे तर ती एकदम थंड केली तर ती काय होताना दिसते, तडकताना दिसते, क्रॅक जाताना दिसतो किंवा ब्रेक होताना दिसतो. त्याच्यानंतरचा आपल्याला चौथा गुणधर्म त्या ठिकाणी दिलेले पहा की बिंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्लास इज यूज्ड ॲज इन्सुलेटर इन द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आपण पाहिलं की काच जे आहे तर ते काच उष्णतेचा त्या ठिकाणी दुर्वाहक आहे आणि म्हणून विद्युत असणारी जी काही उपकरणं जी आहेत इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत तर याच्यामध्ये विसंवाहक म्हणून काचेचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. आणि पाचवं आपल्याला सांगितले की बिंग ट्रान्सपरंट मोस्ट ऑफ द लाईट पासेस थ्रू द ग्लास. आपण पाहिलं की काच जी आहे तर ती कशी आहे, पारदर्शक. काच पारदर्शक असल्यामुळं प्रकाशाचा बराचसा भाग काय होताना दिसतो, काचेमधून काय होताना दिसतो, पारेषित होताना दिसतो, म्हणजे बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसतो. हाऊ एव्हर इफ देअर आर ऑक्साइड्स ऑफ आयदर क्रोमियम, व्हॅनेडियम ऑर आयर्न इन द ग्लास लार्ज अमाऊंट ऑफ लाईट इज ॲब्सॉर्ब्ड इन द ग्लास. तथापि आपण पाहिले की काच जी आहे तर ती काच त्या ठिकाणी पारदर्शक आहे. पारदर्शक असल्यामुळे प्रकाशाचा बरेचसा भाग काय केला तो काचेतून त्या ठिकाणी पारेषित होताना दिसतो, बाहेर जाताना दिसतो. तथापि काचेमध्ये आपण त्या ठिकाणी क्रोमियम असेल, व्हॅनेडियम असेल किंवा आयर्न ऑक्साईडचा जर त्या ठिकाणी समावेश जर केला तर काचेमधून मोठ्या प्रमाणामध्ये असणारा जो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी काय केला तो शोषला त्या ठिकाणी जातो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.